चित्रपट बघून तुम्हाला वाटेल तुम्ही 3 वेगळे चित्रपट पाहिले. हा चित्रपट अस्सल आहे. मराठीत असं काही याच्या आधी कधीच झालं नाही. आणि शेवटी कसं आहे, आगीत काय जळलं हे फक्त राखेलाच माहिती असतं. त्यामुळेच बोल बोल राणी तुम्हाला सुन्न करेल. मराठी सिनेमात कौटुंबिक ड्रामा आणि कॉमेडी आपण नेहमीच पाहतो. त्यापेक्षा कितीतरी पट वेगळा, तुमच्या बुद्धीला चक्रावून टाकणारा आणि विचार करायला भाग पाडणारा एक अस्सल थ्रिलर दिग्दर्शक सिड विंचुरकर घेऊन आलेत. चित्रपटाचं नाव आहे बोल बोल राणी. येत्या 17 जुलै 2026 रोजी हा चित्रपट थिएटर्स मध्ये रिलीज होणार आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे तब्बल 15 वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर मराठी इंडस्ट्रीचे 3 हुकमी एक्के सई ताम्हणकर, सुबोध भावे आणि चिन्मय मांडलेकर एकत्र स्क्रीन शेअर करतायत. त्यामुळे हा चित्रपट म्हणजे प्रेक्षकांसाठी सस्पेन्सची एक भन्नाट ट्रीट ठरेल यात काही शंकाच नाहीये. तर या चित्रपटाची गोष्ट आहे सुरजनपूर गावात घडलेल्या एका मर्डरची. हा मर्डर नेमका कसा झाला याचा शोध घेण्यासाठी आभास नावाचा एक इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट सुबोध भावे या गावात येतो. आता मर्डर तर झालाय, पण त्या मागचं रहस्य भलतंच गडद आहे. या मर्डर मिस्ट्रीचा माग काढताना आभास समोर 3 वेगवेगळी लोक येतात आणि हे तिघही घडलेल्या घटनेची आपापल्या सोयीनुसार आणि आपल्या पॉइंट ऑफ व्ह्यूने 3 पूर्णपणे विरुद्ध व्हर्जन सांगतात. नेमका खून कोणी केला की नाही, दोषी कोण, काय घडलं होतं त्या वाड्यात. आता या खोट्याच्या बाजारात नक्की खरं काय आणि बंदुकीतून सुटलेल्या गोळीचं नेमकं झालं काय हे रहस्य उलगडण्यासाठी तुम्हाला थेट थिएटर गाठावं लागेल. या सिनेमात 3 महत्वाची पात्र आहेत. माया नावाप्रमाणेच मायावी आहे. सईने पुन्हा एकदा सिद्ध केलंय की ती किती कमाल अभिनेत्री आहे. तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव, तिचा वावर आणि भूमिकेतली गुंतागुंत इतकी जबराट आहे ना की तुम्ही तिच्या मायावी चक्रात अडकालच. दुसरं म्हणजे मायाचा नवरा जो साकारलाय चिन्मय मांडलेकरने. हा चित्रपट बघताना तुम्हाला त्याचा प्रचंड राग येईल, त्याच वेळी त्याच्याबद्दल प्रचंड दया येईल आणि काही ठिकाणी हसू सुद्धा. हा त्यांच्या अभिनयाचा आणि सिनेमाच्या चक्रावून टाकणाऱ्या प्लॉटचा कमाल परिणाम आहे. तुम्ही अक्षरशः एका रोलर कोस्टर राईड वर असता. यांच्यासोबतच संभाजी ससाणे याने सुद्धा एकदम कडक काम केलं. त्याचं पात्र चित्रपटाला महत्वाचं वळण आणलं. पदार्पणातच दिग्दर्शक सिड विंचुरकर यांनी आपली छाप पाडली आहे. हा चित्रपट A रेटेड आहे कारण दिग्दर्शकाने कथेचा बोल्डनेस आणि थ्रिलर एलिमेंट सोबत काहीही तडजोड केलेली नाही. या सिनेमाची मला आवडलेली टेक्निकल साइड म्हणजे सिनेमाचा ऍस्पेक्ट रेशो जो मध्येच बदलतो. हा प्रकार मराठी सिनेमात अत्यंत नवीन आहे. सिनेमॅटोग्राफी आणि एडिटिंग साठी वेगळ्या टाळ्या वाजायलाच हव्यात कारण प्रत्येक फ्रेम खूप मेहनतीने डिझाईन केली आहे आणि ते दिसतं. थोडक्यात सांगायचं तर बोल बोल राणी हा एक अस्सल आणि युनिक सिनेमा आहे जो तुम्हाला शेवटपर्यंत खुर्चीला खिळवून ठेवतो. काही ठिकाणी चित्रपटाची गती संथ वाटते, पण जेव्हा जेव्हा नवीन ट्विस्ट येतो तेव्हा आपण पुन्हा कथेमध्ये गुंतून जातो. सो कलाकृती मीडिया या चित्रपटाला देत आहे 5 पैकी 3.5 स्टार्स. जर तुम्हाला बुद्धीला चक्रावून टाकणारा आणि एक युनिक चित्रपट अनुभवायचा असेल तर बोल बोल राणी अजिबात मिस करू नका. तुम्हाला या चित्रपटाचा रिव्ह्यू कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सिने इंडस्ट्रीतल्या अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी कलाकृती मीडियाला नक्की फॉलो करा. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.